श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो। आज वार रविवार आणि 7 सप्टेंबर आहे। तर आजच्या दिवशी ग्रहणही आलेलं आहे आणि पौर्णिमाही आलेली आहे। तर ग्रहण हे संध्याकाळी साधारण 9:30च्या दरम्यान स्पर्श करणार आहे आणि रात्री साधारण 1:30 वाजेपर्यंत हे ग्रहण चालणार आहे। तर गर्भवती स्त्रियांनी साधारण हे वेदकाळ सुरू होतो तो साधारण 5:30 वाजल्यापासूनच चालू होणार आहे। तर गर्भवती स्त्रियांनी, लहान बालकांनी आणि वृद्ध वयस्कर लोकांनी हे ग्रहण शक्यतो पाळावं आणि स्त्रियांनी महत्त्वाची काळजी घ्यायची, म्हणजे आजच्या दिवशी काहीही कापू नये, चिरू नये किंवा काही गोष्टी शिवू नये किंवा मांडी घालून बसायचं नाही। तर आजच्या दिवशी त्यांनी देवाचं नामस्मरण किंवा एखाद्या मंत्राचा जप केला तरीही उत्तम आहे। आणि या साधारण 9:30 ते 1:30 या दरम्यानपर्यंत त्या स्त्रीने पाणी पिऊ नये किंवा जेवण करू नये किंवा मग मलमूत्र विसर्जन करण्यासाठी शक्यतो या गोष्टी टाळाव्यात। तर या झाल्या ग्रहणातल्या महत्त्वाच्या गोष्टी। परंतु पितृपक्षालाही आजपासून म्हणजे पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत हा पंधरवडा आपला पितृपक्षाचा आहे। तर पौर्णिमेला, भाद्रपद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। तर आजच्या दिवशी जे की शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी सायंकाळी साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे आणि महादेवाच्या पिंडीजवळ आपल्याला एक हळदीचा दिवा लावायचा आहे। तर ते कसं तयार करायचं आणि 5 काळी मिरी आपल्याला महादेवांना अर्पण करायचे, तर ती कशी प्रोसेस आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिले आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला। तर त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला फक्त हळद घालायची, मीठ घालायचं नाही आणि त्याचा आपल्याला कणकेचा एक हळद घालून दिवा तयार करायचा आहे। तर तो दिवा आपल्याला त्याच्यामध्ये एक वात म्हणजे जोडवात ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला शक्यतो तूप किंवा मग मोहरीचं तेल याचाच आपल्याला दिवा हा लावायचा आहे। आणि ही सगळी सेवा आपल्याला मंदिरात करायची आहे, घरी करायची नाही। घरी जरी शिवपिंड असली तरी आपल्याला ही सेवा फक्त मंदिरात जाऊनच करायची आहे। तर मंदिरात जाताना एक साधारण आपल्याला एक तांब्या पाणी घेऊन जायचं। सर्वात पहिले आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती एक जल पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग आपण जे काही साधारण 5 काळी मिरी घेऊन जाणार आहोत, तर ती काळी मिरी आहे तर त्यातली एक गणपतीला अर्पण करायची। सर्वात पहिले आपण एक जल पाणी घालणार आहोत महादेवावरती आणि त्यानंतर आपल्याला एक काळी मिरी आपल्याला गणपती बाप्पा जवळ अर्पण करायची आणि नंतर बाकीच्या ज्या काही काळी मिरी आहे त्या भगवान महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला त्या अर्पण करायच्या आहे। आणि जी काही तुमची मनोकामना आहे तर ती त्या अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला त्या बोलायची आहे आणि मनातल्या मनात बोलायची आहे। परंतु आपण हे काही जेवढी काही सामग्री घेऊन चाललोय तर ती शक्यतो कुणाला द्यायचीही नाही आणि कुणाकडून आपल्याला आजच्या दिवशीही घ्यायची पण नाही। म्हणजे कुणाचं आपण जर ती वस्तू त्यांना दिली तर आपलं पुण्य सगळं त्यांना मिळेल आणि त्यांचंही शक्यतो आपल्याला घ्यायचं नाही। जे काही सामग्री आहे ती घरातच आपल्याला सहज इझिली मिळून जाते। त्यामुळे शक्यतो आजच्या दिवशी ही सामग्री कुणालाही मागू नका आणि कुणालाही देऊ नका आणि आपल्याला त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर महादेवापासून थोडासा दूर आपल्याला तो दिवा आजच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची जी काही मनातली इच्छा असेल ती मनातली इच्छा त्या महादेवांसमोर बोलायची आणि तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल। ज्या काही अडीअडचणी, शारीरिक बाधा किंवा पैशाची चणचण असेल तर ती नक्कीच दूर होईल। तर हा उपयोग आजच्या दिवशी नक्की करून बघा, तुम्हाला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।